सुरुवात आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी जे विधान केलेलं आहे की आरक्षणाचं पुनरावलोकन झालं पाहिजे, याच्यावरती व्हॉट्सअपवरती शिकलेला दलित वर्गामधला आंबेडकरी समूहामधला रिॲक्शन देतोय आणि ती रिॲक्शन अत्यंत खेदजनक आहे. या पूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि बिगर कार्यकर्त्यांनी ज्यांनी रिझर्वेशनचा उपभोग घेतलेला आहे ते आता पळवाटा शोधत आहेत. आणि पळवाटा शोधत असताना ते असं म्हणतात आहेत की आम्हीच का लढायचं, उरलेल्यांनी का लढायचं नाही. मुळात हा फायदा घेतला कोणी, तर ज्यांनी घेतला त्यांनी पहिल्यांदा लढायला बाहेर पडलं पाहिजे. आणि म्हणून सर्व्हिसमध्ये जे लागले, स्कॉलरशिप ज्यांनी घेतली, फ्रीशिप ज्यांनी घेतली, त्यांनी या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे, या लढ्याचं नेतृत्व केलं पाहिजे आणि इतरांना या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त त्या ठिकाणी केलं पाहिजे. शिकलेल्या आंबेडकरवाद्यांनी हे जर केलं नाही तर त्यांच्यावरती असणारा आरोप केला जाईल की त्यांनी आरक्षणाच्या शिडीचा वापर केला, वरती चढले, पण आरक्षणाची शिडी ज्यावेळेस कापल्या जात होती त्यावेळेस त्यांनी फक्त बघायची भूमिका त्या ठिकाणी घेतली. यालाच बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की झोपलेल्या जागा करता येतं, पण झोपेचं सोंग केलेल्याला जागा करता येत नाही. अशा कॅटेगरीमध्ये हा शिकलेला आंबेडकरी समूह त्या ठिकाणी जाऊ शकतो. माझं ह्या पूर्ण आंबेडकरी समूहाला आव्हान आहे की ज्या समाजवाद्याला उद्देशून बाबासाहेबांनी या ठिकाणी विधान केलं होतं की क्रांती कुठल्याही मार्गाने या आणा, जात ही व्यवस्था आडवी आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक वर्षामध्ये आरक्षणातला असणारा वर्ग हा मोठा झालेला आहे आणि संख्येने सुद्धा मोठा झालेला आहे. त्याच्यावेळी काही जण प्रत्यक्षात बोलून आपला असणारा राग व्यक्त करतात, काही जण आरक्षण राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने असणारा प्रयत्न करत असतात. आता या दोघांनाही स्वतःचं आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरल्याशिवाय गत्यंतर नाही. एससीचं आरक्षण ओबीसी घेऊ शकत नाही आणि ओबीसीचं आरक्षण एससी घेऊ शकत नाही. तीच अवस्था ट्रायबल मधली आहे. तेव्हा एकत्र येण्याचा मार्ग हा असणारा मोकळा झालेला आहे. आंबेडकरवादी हा असणारा एनलायटन्ड आहे, शिकलेला आहे, सवरलेला आहे, चळवळी चालवलेली आहे, उभ्या केलेल्या आहेत आणि म्हणून त्याला त्याची जबाबदारी त्या ठिकाणी झटकता येणार नाही. तेव्हा सर्व आंबेडकरवाद्यांनी या लढाईमध्ये उतरलं पाहिजे, कारण ही शेवटची लढाई मला या ठिकाणी दिसते. आरएसएसची सुद्धा आगंतुक परिस्थिती आहे की त्यांना त्यांचा अजेंडा राबवण्याची ही शेवटची संधी आहे आणि आपल्याला मिळालेलं टिकवणं ही शेवटची संधी आहे. आणि म्हणून ज्या सोशल रेव्होल्यूशनची चर्चा बाबासाहेबांनी केली त्या सोशल रेव्होल्यूशनचा वेळ आलेली आहे. अशा वेळ आलेल्या परिस्थितीमध्ये शिकलेल्या आंबेडकरवाद्याने या रेव्होल्यूशनच्या विरोधात पाठ दाखवणं म्हणजेच स्वतःचा स्वार्थ झाला तर इतरांचं काय, काही हो याच्याशी माझं घेणं देणं नाही. पण त्यांनी एक लक्षात घ्यावं, स्वतःची नोकरी मिळाली, महिन्याभराचा लाखाचा पगार मिळाला तर तो स्वतःपुरता मर्यादित राहतो. ती सुरक्षितता येणाऱ्या पिढीला नाही किंवा त्याच्या मुलाबाळाला नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मिळवलेलं आरक्षण हे बाबासाहेबांच्या पिढीने मिळवलं. आम्ही असताना फक्त त्याची फळं खाल्ली. झाड जगवण्याची वेळ आली त्यावेळेस त्या झाडाला मरेल कसं अशीच भूमिका आम्ही जी असताना घेतलेली आहे. यातून बाहेर पडावं आणि या झाडाला पाणी घालण्याचं आणि वाचवण्याचं कामकाज पूर्ण आंबेडकरी समूह करेल अशी अपेक्षा मी धरतो. जय भीम.